नमस्कार मैत्रिणींनो, तुकाराम महाराज बीज भक्ती आणि श्रद्धेचा दिवस. देवगावमधील नांदुरकीचं झाड जिथे महाराजांनी अभंग रचिले. इंद्रायणी नदी जिथे गाथा बुडण्याची घटना घडली. पण भक्ती कधी बुडत नाही, सत्य नेहमी वरच येते. तुकाराम महाराजांनी आपल्याला शिकवलं, साधेपणाने जगा, प्रामाणिक राहा आणि देवावर विश्वास ठेवा. तुकाराम महाराज बीज भक्तीचा आणि आनंदाचा दिवस. यात्रेतील खरेदी, खेळणी, बांगड्या, गोड पदार्थ, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेच खुश. ही फक्त यात्रा नाही, हा आहे आनंद, मस्ती आणि भक्तीचा सुंदर संगम. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आहे संत तुकाराम महाराजांची बीज. खूप लांबून लांबून लोक बीजीसाठी येतात. 3-4 दिवस एवढी गर्दी असते ना, एवढी ट्रॅफिक होती ना, रस्ते वगैरे सगळे बंद केले जातात आणि इतकं आनंदाचं वातावरण असतं ना. 8-10 दिवसापासून आधी कीर्तन वगैरे चालू असतात. गाथा मंदिरात कीर्तन असतं, जागोजाग कीर्तन असतात. प्रत्येक महाराजांनी आपापले संस्थेमध्ये जिथे त्याला जमत तिथे नाही का 8 दिवस एवढं आनंदाचं वातावरण असतं ना. सगळीकडे कीर्तनच कीर्तन. सगळ्या देवगावमध्ये देवनगरी एवढी आनंदून जाते ना 8-10 दिवस. जे दिवस येतो संत तुकाराम महाराज बीज उत्सव, त्या दिवशी ना वैकुंठाहून तुकाराम महाराज आपल्याला भेटायला येतात. 12 वाजता दुपारी काल्याचं कीर्तन असतं. 12 वाजता जेव्हा फुलं पडतात का तेव्हा इतकं सगळं सुम वातावरण झालेलं असतं. पान पण हलत नाही, हवा पण येत नाही, एवढं शांत वाटतं. आणि एवढी गर्दी ना, आणि उन्हाच्या तडाक्यामध्ये एवढे लोक येतात ना. खूप खूप लांबून लोक सगळे बीजेसाठी येतात. कितीकच लोक असतात सगळे. खूप लोक, म्हातारे माणसापासून ती छोट्या मुलांपर्यंत एवढे सगळे लोक तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देवगावमध्ये असतात. बघा, तुकाराम महाराजाच्या बीजी दिवशी वर्षातून एकदा ही बीजीचा खूप मोठा कार्यक्रम. आणि लहान मुलांना खेळायला खेळणी, रथ पाळणे, खवले आणि खूप सगळी यात्रा, म्हणजे खूप सगळे खेळणे, बांगड्या वगैरे काय काय कुणाला काय घ्यायचं असेल ते सगळी अशी यात्रा असते. खूप मोठी यात्रा असते देवगावची. प्रत्येकाच्या घरी पाहुणे येत असतात यात्रेसाठी. गावाकडून नाही का 1 दिवस आधीच येतात. खूप गर्दी असते, ट्रॉफिक असते. मुलाची एक्झाम असली तरी बी बस स्टँडला बस नसती, साईडला एक जागा केली. एवढी गर्दी असते, एवढे लोक असतात ना, पाय ठेवायला जागा नसती. आपण जर सहज चालायला गेलो ना, त्यांच्या गर्दीत आपण कधी पुढं जातो हे आपल्याला समजत पण नाही. एवढी गर्दी असते खूप. सगळं उन्हामध्ये एवढे लोक थांबतात. आणि तेवढेच पोलीस असतात, तेवढे ट्रॉफिक असते, तेवढं सगळं. त्यांची सोय पण आता खूप सगळी केली बरं का. सोय जिथे जिथे पाण्याची सुविधा, खाण्यापिण्याची सगळे व्यवस्था, सगळे पाणी वाढतात, काय काय वाढतात. खूप खूप छान. म्हणजे असं 8 दिवस तर एवढं कुंकड निघून जातात आम्हाला कळतच नाही. आणि बीज झाल्याच्या नंतर एवढं शांत वाटतं ना, करमत पण नाही. असं वाटतं की नाही का हे कीर्तन वगैरे 8 दिवस एवढे चांगले कानावर पडतात, मस्त छान वाटतं. आणि आम्ही कीर्तनाला पण जात असतो. जेव्हा टाईम भेटेल तेव्हा. संध्याकाळचं कीर्तन असतं 8 ते 10 असं 2-3 तासाचं कीर्तन असतं. गाथा मंदिरात पण असतं. आणि जागोजाग जिथं मंडप वगैरे दिले, जे लोक असतात महाराज लोक, त्यांच्या प्रत्येक आपापल्या मठामध्ये कीर्तन असतात. तुकाराम महाराजाचा जयघोष असा 8 दिवस चाललेला असतो. बघा, रथ पाळणे हे किती आलेत, खेळणी वगैरे. रथ पाळणे, काय काय खेळणे, ह्याच्यात बसायची पण भीती वाटते. पण प्रज्वलचा एवढा नाद असतो ना, मला बसायचं आणि एकट्याला बसू शकत नाही. त्याच्यामुळं आम्ही सगळेच बसत असतो, त्याच्याबरोबर सगळेच बसतो. म्हणलं नको, नाही का त्याला एकट्याला दोघाला पण ओंकार मग तुम्हाला ऐकणार नाही. त्याच्यामुळे आम्ही सगळेच बसतो, रथ पाळण्यात बसतो. आणि बाकीचे छोटे छोटे खेळणे त्याला बसवत असतो. ते बघा, खेळणे काय काय ॲक्टिव्हिटी वगैरे काय सगळंच येते बीजी दिवशी. खूप सगळं मुलांना म्हणजे बघायला पण छान आणि खेळायला पण असतं काहीतरी. ते ग्लास जर पडत
एक डॉल भेटणार असं होतं. सगळे गिलास पडले पाहिजे, त्याच्यात एक डॉल देणार. पण असं हे आपल्याला सगळे पडतच नाहीत ग्लास. किती बॉल हे करा, 30 रुपयाला का काहीतरी एक बॉल होता वाटतं. तर 50चे 2-3 असं मारले वाटतं, 50चे 2 बॉल मारायचे. पण सगळे ग्लास पडत नाही. सगळे जर ग्लास पडले तर तिथे एक डॉल भेटती. ओमकार नकोच म्हणत होता, मी पण नको म्हणत होते. पण प्रज्वल मला नाही, मला खेळायचंच. म्हणलं ठीक आहे, जाऊ दे खेळ. पण त्याला सगळे ग्लास पडले पण एक नव्हता पडला. ते काहीतरी मला वाटतं काय फेविकॉल वगैरे चिटकेलेला असेल किंवा काय त्यांची आयडिया असेल, तर कुणालाच बॉल पडलाच नव्हता. मग झालं, आम्ही आलतो तर मंदिरात दर्शनासाठी तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन. कोणी कोणी बघितलं नाही त्यांनी ब्लॉगमध्ये बघून घ्या. इथं बघा, हे असे फोटो वगैरे लावले. खूप चोर होते ह्याच्यामध्ये बीजीमध्ये. त्याच्यामुळे कोणी सोनं वगैरे घालायची, मोबाईलची खूप भीती वाटायची. मग आम्ही साधंच, मी तर कधी सोनं वगैरे यात्रेत आणि बाजारात कधीच घालून जात नाही. त्याच्यामुळं मोबाईलला खूप जपावं लागतं. कुठं मोबाईल तर सोबत असतोच, आपला मोबाईल पण एवढं काय स्वस्ताचा नसतो, त्याच्यामुळं मोबाईलला खूप जपायला लागते. आलो तर आम्ही ह्याचे दर्शनाला, तुकाराम महाराजांच्या दर्शनाला. हे आमचे प्लंबर फुलं ते विकतात, दुकानात कामं नळ फिटिंगचे कामं करतात दिवसभर हे. आणि बीजे दिवशी संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन आहे का मंदिर, त्याच्यासमोर हे दरवर्षी बसलेले असतात. आम्ही दुसरीकडे कुठंच जात नाही, त्यांच्याकडेच फुलं वगैरे घेतो. कसं मंदिरात दर्शना गेल्यावर आपल्या ओळखीच्या माणसं कोण घेतल्यावर अजूनच छान आणि जास्त पण देतात माहिती का. बेलाचे पानं हे बाहेर कसं 10 रुपयाला देतात, ह्याने खूप सगळे फुलं वगैरे दिले आम्हाला. आणि आम्ही दरवर्षी यांच्याकडे जातात. पैसे पण घेत नाहीत, पण आम्ही बळच त्यांना पैसे देत असतो. असं नसतं नाही का. फुलं आपल्याला काहीतरी घडलं पाहिजे ना, पैसे नको म्हणतात पण नको, त्यांचं पण कष्टाचं असतं. दिवसभर बसतात उन्हातानाचं, एवढं उन्हामध्ये त्यांना बसावं लागतं. आणि शेवटी सगळ्यांचं आपापले धंदा असतं. दिवसभर प्लंबिंगचं काम करतात, घरबीर स्वतःचं सगळं आहे. पण त्यांची लहानपण पहिल्यापासून सवय आहे कष्ट करायची, त्याच्यामुळं बसा वाटत नाही माणसाला. काही नाही काही, हे नाही ते नाही, हे का असं चाललंच असतं. मग आलो तर आम्ही दर्शनाला. दुपारी एवढी गर्दी होती ना, यासारखंच नव्हतं. इथं एक वर्षी आम्ही प्रज्वलला घेऊन आलो, तेवढी गर्दी. आणि प्रज्वल एवढा रडत होता, तेव्हा तर छोटाच होता, 1-1.5 वर्षाचा. तेव्हापासून मी दुपारी कधीच येत नाही. आलो तर संध्याकाळी येतो. तरी पण आज संध्याकाळी थोडं शांत वाटतंय आणि ऊन पण कमी झालंय. आणि बाहेरून येणारे लोक कसं सगळेजण दिवसभर दर्शन वगैरे घेतलेले असतात आणि ते जातात त्यांचे ते नाही का. 5-6 वाजेपर्यंत खूप गर्दी कमी होते, त्याच्यामुळे आम्ही 5च्या नंतरच येत असतो. हे संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन. इथं छोटीशी संत तुकाराम महाराजांची छानसं म्हणजे मूर्ती आहे आतमध्ये. विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. आणि साईडला आहे का नांदुरकीचं झाड आहे बघा. किती छान सजवलंय सगळं फुलांनी. तुकाराम महाराजांना, विठ्ठल रुक्माईंना मस्त फोटो वगैरे काढतात. कॅमेरे आहे तिथं, पण कुणी दिवसभर एवढे सगळेजण पब्लिक एवढी होती, तर त्याच्यामुळे कुणीच कुणाला काही म्हणू शकत नाही, फोटो काढू नका, असं नका तसं नका. त्याच्यामुळं आम्ही तिथं शूट थोडंसं घेतलं ओमकारनी आणि आलोत बाहेर. दर्शन वगैरे झाले. प्रज्वल आला बघा, पाठीमागून उतरला तो. सरळ पायऱ्यावर ये म्हणलं त्याला, तर पाठीमागून शॉर्टकटने आला. मस्त यांची कुणाची भेट झाली. नंतर मग हे नांदुरकीचं झाड बघा किती फुलांनी सजवलंय. आणि एवढे ऊन होतं ना, एवढ्या उन्हामध्ये पण उन्हात पण फुलं अजून छानच राहिले. संध्याकाळी गेलतो तर आम्ही, तरी एवढे काय म्हणजे सुकले नाही. तर किती ऊन असते बीजी दिवशी, बापरे खूप ऊन असते. हवा पण बंद असती. पाखरू पण असं दिसत नाही की आहे बाहेर, असं नाही का. 12 वाजता एकदम शांत वातावरण असते. बीची दिवशी आम्ही एक वेळेस गेलो होतो, तर एवढं ट्रॉफिक आणि गर्दी, खूपच गर्दी. मग तेव्हापासून आम्ही दिवसा कधीच जात नाही. संध्याकाळचं म्हणजे बाहेरचे जे लोक येतात ना, त्यांच्यासाठी दिवस ठीक आहे, पण आपण आहे तिथं मग थोडं लेट गेलं तरी चालतंय. संध्याकाळी थोडं ऊन पण कमी होतंय, मुलांना पण खेळणे वगैरे घेता येतात. नांदुरकीचं झाडाचं मस्त दर्शन झालं. आता खूप गर्दी कमी झाली आहे, नाहीतर दुपारी तर अजिबात इथपर्यंत येऊ शकत नाहीत आम्ही. ह्या झाडापर्यंत तर यायला एंट्रीच नाही, एवढी म्हणजे गर्दी असते. मस्तपैकी किती सजवले झाड, छानपैकी दर्शन वगैरे झाले. हे कसे शांत सगळे झोपले दिवसभर, मस्त दमून भागून असं नाही का. मस्त आराम चाललाय. किती लोकांची म्हणजे नाही का उन्हातानाचं लांबून येणं दर्शनासाठी.
कुणी हरिपाठ म्हणतंय, कुणी अभंग म्हणतंय. जे ते आपापले ह्याच्यामध्ये मग्न होते. काही मस्त आराम करत होते. दिवसभर उन्हात फिरून इकडं तिकडं जाऊन खूप दमल्यासारखे झाले असतील. त्याच्यामुळे काही लोक मस्त झोपले होते छानपैकी. कुणाचं अभंग, कुणाचं म्हणजे हे कीर्तन तर दुपारी तिथं बाबा झोपले होते का त्यांना विचारत होते, दरवर्षी वारी करता का तुम्ही? तुकाराम महाराजाच्या बिरजीला दरवर्षी येतात का? बाहेरचा आवाज एवढा होता ना, त्याच्यामुळं शूट घेताना त्यांचा आवाजच नाही आला बोललेला. छान सांगत होते, आम्ही दरवर्षी येतो वारीला बिजीला. प्रत्येक वर्षी वारी करतात म्हणजे करतात. नंतर दर्शन वगैरे झाले मस्त. मंदिराच्या समोरच हे दुकान आहे रसाचं, म्हणजे रसवंती. ते ओळखीचेच काका आहेत आमचे. दरवेळेस आम्ही जर घ्यायचं असेल तर त्यांच्याकडूनच रस घेत असतो. आणि मोठा ग्लास आहे त्यांच्याकडं. एवढा रस येतो ना त्याच्यामध्ये. एक ग्लास जर उसाचा रस प्याला तर लगेच पोट भरते. प्रज्वलला काय तेवढं पूर्ण संपतच नाही. एवढा मोठा रस देतात. बर्फ वगैरे टाकलं त्याच्यात मस्त थंडगार. आणि उन्हाचं खूप गरमी आहे आता इकडं, त्याच्यामुळं रस प्यायला जरा चांगलं वाटते. प्रज्वलला खायची होती पाणीपुरी. म्हणलं नंतर खाऊ, आधी रस पिऊ मग पाणीपुरी खाऊ. पण त्याने उसाचा रस प्यायल्याच्या नंतर त्याचं पोट भरलं. ते मला आता नको, मला पाणीपुरी बघूया नंतर भूक लागली तर खाऊ. मग गेलो तर रस वगैरे प्यायल्याच्या नंतर मग त्याला काहीतरी खेळणी घ्यायची होती. बॅट तर आधीच घेऊन ठेवली होती आणि बॅट बॉल आधीच घेतला. आणि बैल पण खूप छान घेतलीत बरं का आम्ही. पण तुम्हाला ब्लॉगमध्ये नाही टाकले, व्हिडिओ नाही काढला त्याचा. एक दिवस आधीच आम्ही बैल घेऊन गेलो तिथून. आणि दुसऱ्या दिवशी बीज होती, त्याच्यामुळं मला बीजी दिवशी काहीच राहत नाही. सगळं चांगल्या वस्तू संपून जातात. त्याच्यामुळे एक दिवस आधी चक्कर मारली मार्केटमध्ये, त्या जत्रेमध्ये. तर बैल खूप छान आम्हाला आवडले. मग आम्ही बैल घेऊन आलो. खूप मोठे मोठे बैल आहेत. आणि नंतर मग रसबीज पिऊन झाल्याचं नंतर मला थोडीफार खरेदी करायची होती. मला चला यात्रेमधलं काहीतरी आठवण म्हणून क्लिप वगैरे छोट्या म्हणजे नाही का स्वस्त असतात ना, 10 रुपये, 20 रुपये. आणि रुमाल वगैरे नॅपकिन असं 10 रुपयाला असतात. बाजारात आपल्या दुकानामध्ये जर गेलं तर 20 रुपयाला असतो. आणि असं यात्रेत वगैरे गेलं तर कमी रेट असतात. काही ह्याची क्वालिटी चांगली असते, काहीची नसती चांगली. ती बघून घ्यायची असते आपल्याला जे आवडतं ते. आणि मी असे नॅपकिन वगैरे प्रज्वलला लागतात स्कूलमध्ये. एक टिफिनला एक लागतो, एक बॅगमध्ये लागतो, एक हात पुसायला, असं म्हणजे 2-3 त्याला नॅपकिन लागतात. मॅम सांगतात एक टिफिन खाली ठेवायला, एक हातात आणि एक खिशात पाहिजे, म्हणजे एक बॅगमध्ये पाहिजे. असे 3 नॅपकिन त्याला रोज रेग्युलर लागतात स्कूलला. त्याच्यामुळं मग जास्त एक्स्ट्राचे नॅपकिन घेतले होते. मला कधी कप धुवायला पडले कुठे इकडं तिकडं कधी सापडत नाही, त्याच्यासाठी असे एक्स्ट्राचे नॅपकिन पण घेतले. छान थोडेसे माझे कानातले तर मला नाही आवडले, एकच घेतलं. म्हणजे रेग्युलर आहेतच तेच नको वाटतं. आणि शक्यतो मी असे कानातले जास्त वापरत नाही, सोन्याचंच असतं कानात, त्याच्यामुळे मला कानातल्याची जास्त आवड नाही. पण कधीतरी आपलं चेंजेस म्हणून थोडेसे झुमके वगैरे घेतले. नंतर आणलं बांगड्या घ्यायला. मग बांगड्या बघितल्या. बांगड्या पण माझ्या घालून बघितल्या कोणत्या चांगल्या वाटतात, कशा वाटतात. आहेत माझ्याकडे खूप सगळ्या बांगड्या. कुठं गेलं तर बांगडी घ्यायच्या, कानातलं घ्यायचे, गळ्यातलं घ्यायचं, हे आपल्याला आपल्या हौसच असते नाही का. तरी पण होत्या, तरी म्हणलं बघूया कच्ची छान वाटतील ते. तशा बांगड्या घेतल्या मी. एकच जोड घेतला, जास्त काही घेतलं नाही. नॅपकिन जे प्रज्वलला जे वापरायचं यूज म्हणजे त्याला येईल तसे रुमाल वगैरे घेतले. कसं मुलीसाठी भरपूर होतं बरं का. मुलीला घ्यायला ना खूप छान होतं. पण ते मुलाला नव्हतं. मुलाला काय बॅट बिल्टन वगैरे, त्याने काय गॉगल घेतला वाटतं आणि बॅट घेतली. आणि अजून काय घ्यायचं होतं त्याला ते घेतलं मी. पर्स पण घेतली, एक छान होती पर्स. अशा बांगड्या वगैरे घालून बघितल्या, खूप मोठ्या होत्या त्या. मग दादाला म्हणलं थोड्या छोट्या द्या नाही का. तर मग ते दुसऱ्या बघून घेतल्या मी. आणि पर्स पण घेतली. एक पर्स पण छान आहे, 200 रुपयाला पर्स. अशी बाहेर जर गेली तर 300-400 रुपयाला. ठीक आहे, 200ची म्हणा ठीक आहे. एवढी काय क्वालिटी म्हणजे खराब नाही, चांगलीच आहे. बघा किती अंधार पडला. रात्रीचे 10 वाजले. आम्ही एवढं 5 वाजता गेलेलं, 10 वाजेपर्यंत फिरतच होतो यात्रेमध्ये. कुठं रथ पाळण्यात बसा, कुठं मुलांना खायला पण घेतलं गोडशेव वगैरे. त्याच्याशिवाय तर यात्रा पूर्णच होत नाही ना. गोडशेव, वाटाणा, ते काय म्हणतात त्याला, पेटा, अजून काय लेवड्या, काय काय असतं ना यात्रेमध्ये नाही का, गाड्यावर असतं. ते घेतल्याशिवाय यात्रा झाल्यासारखी वाटतच नाही. मग आलो तर आम्ही 2 व्हीलर घेऊन आलोच, कारण की मोठी गाडी जातच नव्हती तिकडं. मग 2 व्हीलरवरती आलोत. रात्रीचं 10 वाजले. आणि त्या दिवशी काय आमचं सगळं झालंच नाही. प्रज्वलचं काय काय बसून राहिलं होतं. मग दुसऱ्या दिवशी परत त्याला घेऊन गेलो. तेच राहिलं होतं बसायचं ह्या झोक्यात, कुठं कशात राहिलं होतं. त्या दिवशी खूप गर्दी होती ना, लाईनला थांबावं लागायचं. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी आलोत. परत रथ पाळण्यात बसायचं राहिलं होतं त्याचं. मग रथ बघा कसा चेहरा झाला आहे प्रज्वलचा, किती घाबरतोय आणि बसायचं पण आहे.
दुसऱ्या दिवशी तिने रडून पडून न्यास लावलं त्या रथ पाण्यात बसायसाठी. म्हणलं चल बाबा तेवढंच. मला खूप भीती वाटत होती याच्यातून काही काही खाली पडलेलं पण असं नाही का, हेडे वगैरे येतात, ब्लॉक वगैरे येतात, ते नाही का टी व्हीला दाखवतात बातमी, हे रथ पाण्याचा असा प्रॉब्लेम झाला तसा झाला. मला खूप भीती वाटायची मोठ्या रथ पाण्यात बसायला. पण प्रज्वलला बसायचंच होतं, त्याची हवसच म्हणजे त्याला खूप म्हणायचं मला जायचं जायचं. मागं लागून दुसऱ्या दिवशी आम्हाला तो घेऊनच गेला. मला ओमकार सोबत जा, पण नको वाटतं ना एवढं उंच रिक्स घ्यायला. प्रज्वलचं नाही का भीती वाटते हात सोडून द्यायचं वगैरे. पण किती शांत बसला, त्याला खूप भीती वाटत होती आणि मला पण भीती वाटत होती. मग ओढणी वगैरे व्यवस्थित घेतली आणि झालं रथ पाण्यातून बसून. मोठे किती जास्त पहिल्यासारखं जास्त फिरवत पण नाहीत, असं कुठं कुठं घटना घडतात ना कुठं काय, त्याच्यामुळं जास्त स्लो पण असतं. पण वरती गेल्याच्या नंतर खूप भीती वाटते आणि सगळं आपण खूप उंचावर गेल्यासारखं वाटतंय. आणि झालं रथ पाण्याचं आणि त्याच्या म्हणण्यावरच परत अजून इकडं पण बसायचं. जाऊ दे मला, वर्षातून एकदाच येतं आपल्या गावात यात्रा, त्याच्यामुळे चल बाबा काय कुठं बसायचं ते बसून घे. मग आलो तिकडं. ओंकार नव्हता. ओंकार मला नाही यायचं, त्याची एक्झाम होती दुसऱ्या दिवशी, तो अभ्यास करत बसला होता. मग आम्ही दोघं तिघंच आलोत. आणि परत ह्या रथ पाण्यात झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये हे पण खूप स्पीडनी पळत आहे, ह्याच्यात पण भीती वाटते मानबिन लचकायची वगैरे. माझे केस अडकले होते पाठीमागं हुकाला, मी काढू शकत नव्हते, इतकं फास्ट पळत होतं ना ते. थोडेसे केस अडकून बसले होते, नंतर ओढून काढले तर ते खूप म्हणजे नाही का अडकून बसले होते कशात तरी हुकामध्ये. चला तर मग इथंच ब्लॉग एंड करते. आणि कशी वाटली आमची देवगावची यात्रा ती कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.